भाभी दाखवते ती भाभी दाखवत होती हे मी केलं, भाभीचे ते भाऊ ती दाखवत होते आणि इच्छे भाऊ ती दाखवत होते मीच केलं म्हणून. झाला का फिरले बिल चालू? नाही झाला ना? बबलू निवडून आल्याबरोबर एका 3 महिन्यात फिरले बिल चालू होणार आहे. अनेक विकासाची कामं तुम्हाला सांगतो की महाविकास आघाडीची सत्ता येणार म्हणजे येणार आणि त्यामध्ये अचलपूर मतदारसंघाचा विकास होणार म्हणजे होणार. म्हणून या निमित्तानं पुन्हा विनंती करतो, कुठल्याही अपप्रचाराला बळी न पडता तो मुद्दा सांगायचा राहिला येईल. अनेक ठिकाणी म्हणजे या ठिकाणी अनेक उमेदवार उभे केले गेले आणि ते उमेदवार काही पैसे देऊन केले गेले, काही आपल्या शौका खातर उभे राहिले, परंतु ते आपले नातेवाईक असतील, आपले जवळचे असतील, संबंधित असतील, ते मताच्या विभाजनासाठी उभे केलेले आहेत. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मताचं विभाजन जर झालं तर बबलू थोड्या काळाच्या अजून पुन्हा मतानं पडले तर आपल्यावर पस्तावण्याची पाळी येईल. म्हणून आज विचार केला पाहिजे, आपण एकत्र, एक खट्टे, एक संघ बबलूच्या पाठीशी उभे राहिलं पाहिजे. अजून एक उल्लेख करेल, खास करून आंबेडकरी विचारांच्या लोकांसाठी. मी ग्रामपंचायतचा सदस्य होतो, नंतर सरपंच झालो, नंतर जिल्हा परिषद सदस्य झालो आणि दुसऱ्यांदा सभापती होत असताना खऱ्या अर्थानं बबलूंनी फार मोठी त्यामध्ये ताकद उभी केली. जिल्हा परिषदचं सभापती केलं आणि पुढील आमदार दर्यापूर मतदारसंघाचा व्हावा म्हणून बळवंत वानखेडेसाठी सातत्याने प्रयत्न केले. आमदार झाला. दिल्लीत पाठवण्यासाठी पुन्हा प्रयत्नाची पराकाष्ठा केली, कारण हा मतदारसंघ सेनेकडे होता आणि तो सोडवण्यासाठी जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री आदरणीय यशोमतीताई ठाकूर, बबलू देशमुख आणि वीरेंद्र जगताप यांनी प्रयत्न करून तो मतदारसंघ सोडून घेतला आणि काँग्रेसला सोडून घेतल्यानंतर लोकसभेत पाठवण्याचं काम बबलूंनी केलं. म्हणून एक आंबेडकरी विचाराचा, बाबासाहेबांच्या रक्ताचा आणि बाबासाहेबांच्या विचाराचा एक तुमचा एक सामान्य माणूस लोकसभेत पाठवण्याचं काम बबलू आणि यशोमतीताई वीरेंद्र भाऊ यांनी केलं. म्हणजे जी राजकीय माझी कारकीर्द आहे त्या राजकीय कारकिर्दीत जसं सुधाकर साखरेंनी सांगितलं, एक कार्यकर्ता घडवण्याचं काम, अनेक कार्यकर्ते घडवले, अनेक लोक घडवले, अनेक लोकप्रतिनिधी आहेत, सातत्यानं घडवण्याचं काम करतायत. मला सुद्धा त्यांनी त्या पद्धतीनं घडवलं आणि पुन्हा सांगतो लोकसभेत त्यांनी पोहोचवलं. म्हणून याची परतफेड सुद्धा करायची आपल्याला. परतफेड करण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीत सर्व आंबेडकरी जनतेची मतं बबलूंच्या पंचायत चिन्हावर द्यावेत अशी मी कळकळीची विनंती करतो, हात जोडून विनंती करतो आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, या
मतदारसंघातील सर्वसामान्य लोकांना सर्वांना सर्व जनतेला